का काँग्रेस वेगळा असेल, आदिवासी संघटना वेगळी असेल, आदिवासीचे 10 वाघ आणि आदिवासी परिषदेचे कार्यकर्ते सुद्धा तुमच्या सोबत आहे, ही शपथ तुम्हाला सांगतो. हे काय भाषण म्हणून समजू नका. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं आमचे प्रश्न काय आहे. आज मीडियावाले आहे म्हणून मीडियावाल्यांना सुद्धा ऑन कॅमेरा या ठिकाणी सांगा वाटतं. कशासाठी आलोय आम्ही. जी हे जे सरकार, हे भाजप सरकार आहे बांडगुळाची अवलाद. हे जे बांडगुळाची अवलाद हे खेळ करताय ना, तुम्ही वाटत असाल हिंदू मुस्लिम दंगल तुम्ही पेटून देत असाल, तुम्ही आदिवासी धनगर समाज या ठिकाणी वाद करत असाल. आता आमच्या आदिवासी मध्ये जर तुम्ही जर कमीपणा खालीपणा जर करायला लागले तर तुमच्या सुद्धा दांडू घालून देऊ शकत नाही. 26 आमदार आहे साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये. आदिवासींचे 26 आमदार आहे. काय करताय आमदार, खासदार काय करताय. जर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी मी शब्द देतो आणि तुम्ही देखील मला शब्द द्या, सगळ्यांनी आपण एक होऊन एक तीर एक कमान सब आदिवासी एक समान असा नारा लावू आणि पुढचा मोर्चा यांच्या तिकडे ऑफिसवर नका, त्या आमदार खासदाराच्या घरावर मोर्चा काढा. कशाला आपण निवडून दिलाय ते, कशाला निवडून दिलाय ते आमदार खासदार. अरे जर तुम्ही आमचे प्रश्न सोडायची तुमची जर लायकी नसेल तर तुमची सुद्धा निवडून द्यायची तुमची या ठिकाणी तुमची लायकी नाही आहे. डायरेक्ट तुमची लायकी सुद्धा नाही, तुमची निवडून देण्याची लायकी. आणि तुम्हाला वाटत असेल तर आपल्या सुद्धा समाज बांधव या ठिकाणी आहे. तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा या ठिकाणी आता एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आपला ना कोकणा ना आदिवासी भिल्ला ना कोकणी, एक तीर एक समान आणि सब आदिवासी एक समान म्हणून काम करायचं. आम्ही तुमच्या सोबत. आमच्या काय मागणे आहे, रेशन कार्ड द्या आम्हाला, जातीच्या दाखले द्या आम्हाला. कारण अरे आम्ही कोण लोक आहे, या सृष्टीचे मूळ मालक आम्ही आहे. हे जंगल जमीन डोंगर हे आमचं आहे, हे का तुमच्या बापाचं नाही आहे. जर 1837 मध्ये या देशावरती इंग्रजांनी या ठिकाणी राज्य केलं होतं, पोर्तुगाजांनी राज्य केलं होतं, या हरामखोर अवलादीनं या ठिकाणी आम्ही देशातून काढून दिलं. आणि तुम्ही लोक कोण आहे आम्हाला विचारणार आहे. तुम्हाला सुद्धा आई वेळ आली तर जसं चौरे साहेबांनी सांगितलं तर उद्यापासून ठिकाणी महाराष्ट्र बंद करण्याचे हात सुद्धा आम्ही देऊ. आमच्या मागण्या पुऱ्या करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या पुऱ्या करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या त्याच मागण्या वनपट्टे, आदिवासींचे वनपट्टे अनेक वर्षापासून त्यांच्या फाईली या ठिकाणी या प्रांत कलेक्टरला काढल्या. जर गेलो तर हे सांगतात प्रोसिंग मध्ये आहे आणि एखाद्या मोठ्याचा गेला तर त्याची फाईल अशी सटकन सडकीत पुढं. यांच्या आईचा नवरा आहे का, यांचा बाप आहे तो. बरोबर आहे का नाही. थोडा शब्द लाज तुम्हाला शब्द शरम येईन माझ्या महिलांनो, माझ्या आयांनो, माझे शब्द तसे. पण मला सांगा आज तुम्ही उन्हात तानामध्ये या ठिकाणी बसलाय, तुम्ही न्यायासाठी बसलाय ना, तुम्ही न्यायासाठी बसलाय ना. हे सामाजिक कार्यकर्ते कशासाठी बसले, तुमच्या हक्कासाठी बसले ना. यांना लाजा वाटत नाही, याला लाजा नाही वाटत. अरे इथलं पोलीस स्टेशनला जरी आलं निवेदन द्यायला तर आम्हाला असं जसं आतंकवादीवादी. कोणाचंही निवेदन, कशाचंही निवेदन. अरे काय आम्ही आतंकवादी आहे का, आम्ही नक्षलवादी आहे का. अरे या सृष्टीचे मूळ मालक आम्ही आहे. या दर्या जंगल जमीन आम्ही आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही जर आम्हाला आता प्रश्न विचारायला लागले तर तुम्हाला सुद्धा आम्ही सोडणार नाही. तुमचा सुद्धा जसा कळवण तालुक्यामध्ये मी आलो ना तर अधिकाऱ्यांना विचारा सगळ्या, साहेब तुम्हाला पण सांगणं आहे, मला पण तुम्ही चांगले अधिकारी आहेत. जेव्हा या तालुक्यामध्ये मी आलो आणि आदिवासी भिल्ल समाजाच्या पिपल्याच्या 9 पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले इथल्या पोलीस स्टेशनने. महिला या ठिकाणी आदिवासी पोरगा आहे, त्या ठिकाणी त्या पोलिसांनी पैसे मागितले, एसीबीच्या जाळ्यामध्ये त्याला काल या ठिकाणी घरी पाठवलं 2 वर्ष. बरोबर आहे ना. बरोबर आहे. अरे हा समाज हा गोरगरीब करणारा समाज आहे. आज ना